त्यांनी आमच्या कासनेकरांसाठी खेळलेत किरण ठाकरे. चला सामना सुरू करा. दूसरा सेमीफाइनल अमर स्पोर्ट्स कासने वर्सेस जय बजरंग कारिवली. बिग फाइट बिग फाइट बिग फाइट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. डीप मध्ये क्षेत्ररक्षण तैनात आहेत. अमोल दलवी नाणेफेकी जिंकली अमर स्पोर्ट्स कासने. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले नानाशेठ गोंदली. गोलंदाजी मार्गवर सज्ज. एष्टी रक्षकाची भूमिका शरद हालके. पॉइंटला क्षेत्ररक्षक गुरुनाथ आहेत. कव्हरला बाळाराम दर्वी. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक सुधीर आहेत. मिड ऑफला नानू सुतार. डीप मध्ये भगवान भोईर आपण पाहू शकता लॉंग ऑनच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षणासाठी तैनात आहेत. शॉर्ट मिड विकेटला काशीनाथ गगे. शॉर्ट फाईन लेग सुभाष बुमबुम भोईर. तर शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक तैनात आहेत राहुल आलके. चांगलं क्षेत्ररक्षण. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं संपवणं अनिवार्य राहील. सर्व संघांना विनंती आहे वेळेच्या बाबतीत सर्वांनी सहकार्य करायचंय. मॅच ऑन. नाना गोंदली पहिला चेंडू खेळून काढलाय. डीप स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत अमोल. चांगला क्षेत्ररक्षण. एक धाव आणि काय क्षेत्ररक्षण केलंय. 4 झाले. अमर स्पोर्ट कासने घरच्या मैदानावर खेळताना पहिला चेंडू अकुट टप्प्याचा चेंडू होता. स्क्वेअर लेग पंचांच्या डोक्याच्या वरनं खेळला होता. सन्माननीय भाऊसाहेब चव्हाण यांचं शुभ आगमन झाले. गोटीचे आमचे भाऊजी यांचा शुभ आगमन झाले. वेलकम 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 भाऊसाहेब चव्हाण. आपलं सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. काय चांगलं क्षेत्ररक्षण अमोल दलवीच्या माध्यमातून. नाना गोंदली पुन्हा सज्ज होत आहेत. फलंदाजीसाठी फलंदाज आहेत. स्ट्राईकला आहेत नीलम नाईक. नॉन स्ट्राईकला संजय पाटील. संजय पाटीलच्या बॅट मधनं धावांचा श्री गणेश झाला. या पुढील नाना शेठ गोंदलीचा चेंडू शरीरावर आदळलाय. चांगला चेंडू चांगला चेंडू. पंच इशारा करतायत लेग वाईज आणि एका धावेने धावसंख्या 2 वर पोहोचते. सन्माननीय शहापूर तालुक्यातील नामवंत व्यक्तींचं इथे शुभ आगमन होते. सन्माननीय शिवाजी शेठ अधिकारी आदरणीय जयरामजी वारगडे मामा इथे शुभ आगमन होते. शुभ आगमन होते पांडुरंगजी बरोरा साहेब. आदरणीय विलासजी गगे साहेबांचं शुभ आगमन होते. वेलकम वेलकम वेलकम. आपलं सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. अमर स्पोर्ट कासने आयोजित भव्य स्वर्गीय महादेव दलवी भाऊसाहेब स्मृती चषक 2026 मध्ये आपलं सहर्ष सहर्ष स्वागत. नानाशेठ गोंदली इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. अपील झाली आहे. अपील फेटाळून लावली आहे. फलंदाज मात्र स्वतःवर नाराज. निर्धाव चेंडूची सांगता. काय चेंडू हाताला संजय साठी. शुभ आगमन होते शहापूरचे माजी आमदार आदरणीय पांडुरंगजी बरोरा साहेबांचं. वेलकम 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 साहेब. तसेच आदरणीय शिवाजी शेठ अधिकारी जयरामजी वारगडे साहेब शुभ आगमन होते. विलासजी गगे इथे मात्र हा चेंडू खेळले. डीप मध्ये भगवान भोईरा आहेत. लॉंग ऑनला चांगले क्षेत्ररक्षण. एकदा पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न फंबल झाले आणि 2 धावा सहज पूर्ण करतायत. काय झालंय मैदानाच्या आतमध्ये. चांगला बॅकअप आणि चांगला क्षेत्ररक्षण. राहुल हलकेच्या माध्यमातून शॉर्ट टर्नच्या रिझन मध्ये धावसंख्या 2 ने पुढे सरसवली. हा चेंडू जर मागे गेला असता ना तर मात्र रोखणं कठीण होता. पण राहुलचा बॅकअप आणि बुद्धिचातुर्याची दाद द्यावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये धावा झाल्यात 4. अप्रतिम कव्हर राहुल हलकेच्या माध्यमातून. राहुल हलके चार्ज आहेत म्हणायला हरकत नाही. इथे मात्र अकुट टप्प्याचा चेंडू पॉइंटला पॉइंटच्या वरनं गेले. एका टप्प्याच्या साहाय्याने चेंडू जाईल. 4 धावांसाठी चौकार. शुभ आगमन होते. वेलकम वेलकम वेलकम. जय माताजी ग्रुपचे मित्रवर्ग आदरणीय भगवान भोईर साहेबांचा संपूर्ण मित्रवर्ग. शहापूर तालुक्यातील माजी आमदार आदरणीय पांडुरंगजी बरोरा साहेबांचं शुभ आगमन झाले. शुभ आगमन झाले आदरणीय विलासजी गगे साहेबांचं. शिवाजी शेठ अधिकारी तसेच जयरामजी वारगडे मामा यांचं शुभ आगमन झालंय. वेलकम वेलकम वेलकम. आपलं सहर्ष स्वागत स्वागत स्वागत.
विजय केने भावाले याचं सुद्धा शुभ आगमन झालं. विजय दादा आपलं सहर्ष स्वागत. 4 धावसंख्या पुढे सरसावली आहे. नाना शेठ गोंदली इथे मात्र हा चेंडू भिरकावलाय. चेंडू जाईल आर पार. फटक्याचा वजन धावा मिळतील अर्धा डझन. धावसंख्या 6 ने पुढे सरसावली षटकाराच्या मदतीने 14. फटका सजवलाय संजय पाटीलने. शेवटच्या 2 चेंडूवर 10 धावा वसूल केल्या नाना गोंदलीच्या. पॉइंटला लक्ष गेलं होतं. पॉइंट डी पॉइंट मधून चेंडू 4 धावांसाठी गेला. इथे मात्र मिड विकेटला कोणालाही संधी नाहीये. असा फटका सजवलाय 6 धावांसाठी. षटकार. यानंतर आपल्याला फायनल खेळवायची आहे. दोन्ही संघांना विनंती आहे वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. ठाकूरपाडा संघ ऑलरेडी फायनल मध्ये वाट पाहतोय की अमर स्पोर्ट कासने की जय बजरंग कारिवली कोणत्या संघाच्या सोबत आम्हाला फाईट करायची आहे. कारिवली संघाने आधीच्या सामन्यामध्ये टॉपच्या भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट संघटनेच्या नंबर 1 रँक मध्ये असलेल्या संघाला इथे पराभूत केलं. चिरोबा कोण संघाला आणि मारायचं तर टॉपच्याला. कारिवली संघाचं ब्रीद वाक्यावर काम करतायत. कारिवली सिद्ध होते आदरणीय समाज कल्याणाचे सर्वे सर्वा आदरणीय सोन्या दादा पाटील. तिघांच्या शुभ हस्ते इथे शालेय शिक्षण क्रीडा साहित्याचं वाटप या व्यासपीठावर करण्यात आलं. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतात काशीनाथ. इथे मात्र हा चेंडू थोडासा पुढे होता. नानू सुतार आहे चांगला स्टॉप करायचा प्रयत्न. 4 धावांसाठी चेंडू निघून जाईल. नाना गोंदली आणि नानू सुतार उपस्थित होते. त्यांच्या दोघांच्या मदन करता नानूने प्रयत्न चांगले केले होते. चेंडू पायाने अडवण्याचा मात्र चेंडू थांबला नाही. मैदानाच्या बाहेर गेला. 4 धावाने धावसंख्या पुढे सरसावली आहे. धावसंख्या झाली 18. कास्तेगावचे एक माजी खेळाडू नरेश गगे इथे शुभागमन झाले. वेलकम नरेशजी. गोलंदाज काशीनाथ पुन्हा सज्ज. फलंदाज इथे मात्र हा चेंडू भिरकावलाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि काय क्षेत्ररक्षण काय एफर्ट लावलाय. नाना शेठ गोंदले यांना टाळ्यामधून स्वागत करावंच लागेल. वय वर्ष 55 अधिक पण काय क्षेत्ररक्षणाची भूमिका बजावली नाना शेठ गोंदली. थर्ड अंपायरची मागणी केली आहे पंचांनी. अप्रतिम अप्रतिम क्षेत्ररक्षण. आणि या फिल्डिंग साठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय नाना शेठ गोंदली यांना. रामदासजी शेळके साहेब यांच्या माध्यमातून. सेफ आहे. एकच धाव. संघाच्या 5 धावा सेव्ह केलेत. संदेशजी भोई वेलकम. 5 धावा संघाच्या वाचवलेत म्हणायला हरकत नाही. ज्याप्रमाणे फळ क्षेत्ररक्षण नाना शेठच्या माध्यमातून झालंय. नानाजी गोंदली यांच्या माध्यमातून रिले झेल घेण्याची थोडीशी संधी निर्माण झाली होती. नानू सुतार यांच्या हाताला सुद्धा चेंडूने स्पर्श केला. दुपारच्या सत्रामध्ये उमाकांत राठी साहेब यांचं शुभागमन झालं. विश्वजित थळे साहेब यांनी या स्पर्धेला भेट दिली. सर्वांचं आणि मनपूर्वक स्वागत करतो. नारायणजी जाधव यांनी सुद्धा या ठिकाणी या स्पर्धेला भेट दिली. बंटीबाई पाटील मगर सर विश्वजित पाटील ज्ञानेश्वर मागे धन्यवाद सर्वांचं. इथे मात्र हा चेंडू हवेमध्ये उडवलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन आहे. गुरुनाथ भोईर एकदा पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न होईल का. आणि 2 धावा सुद्धा पूर्ण शरद यष्टीरक्षकाची भूमिका बजावते. या 2 धावने धावसंख्या पुढे सरसावली आहे. धावसंख्या झाली ती 21. दुसरं षटक मार्गस्थ असताना स्ट्राईकला आहेत संजय पाटील नीलम नाईक. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये अजून पण एकी गडी बाद करण्यामध्ये यश आला नाही अमरस्फोट कास्ती संघाच्या गोलंदाजांना. शरद हलके वारंवार क्षेत्ररक्षण सजवताना. काशीनाथ गगे ऑन फायर. काशी या नावानं प्रसिद्ध आहेत. काशीनाथ गगे संजय पाटीलसाठी. इथे मात्र चेंडू आणि झेल घेण्याची संधी होती.
क्षेत्ररक्षक होते सुभाष आणि चेंडू फरार झालाय सुभाषच्या दरारमधून आर पार सीमापार चौकार. होती पण थोडीशी हाफ चान्स फुल मध्ये कन्वर्ट करणं गरजेचं, कधी कुशल मोमेंट आहेत आणि सेमीफायनलचा सामना खेळत असताना आपणास 100% एफर्ट्स देणं गरजेचं आहे, ऍथलेटिक्स एफर्ट देणं गरजेचं आहे. काशी थोडंसं मागणं ठरतोय, हरकत नाही. इथे मात्र बॅटची कडा शरद हलके आहेत. फलंदाज संजय पाटील माघारी परतावं लागेल. पहिला गडी पहिला आदरा. जय बजरंग कारिवली संघाला संजय पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. लवकर सुरू करा. वेलेच्या बाबतीत सहकार्य करा. 2 षटके समाप्त झाले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धाव फलकावर 25. पहिल्या षटकामध्ये 14, दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा आल्या. शरद आलके यांनी अप्रतिम झेल घेतला. बॅटची कडा लागली होती. काशी अर्थात काशीनाथ गगे यांची चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. तर षटकार नाही पण 2 चौकार जरूर आले त्यांच्या या स्पेल मध्ये. चला शरदजी, वेलेचा बंधन आहे आपल्याला सुद्धा. शरदजी हलके लवकरात लवकर सामना सुरू करा. अमर क्रीडा मंडळ म्हटलं तर नुसतं क्रिकेट नाही, क्रिकेटच्या बरोबर वर्षानुवर्ष मोफत व्यायामशाळेचं उपक्रम गावामध्ये राबवलंय. मोफत व्यायामशाळा आहे. क्रिकेटचे सामने तर आहेतच, रक्तदान शिबिरे, कबड्डीचे सामने, गरजूंना आर्थिक मदत, विविध मेडिकल कॅम्प्स, शैक्षणिक साहित्य वाटप, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचं स्वागत, अनेक कार्य केले जातात. यापुढील चेंडू, काय चेंडू हाताळलाय अमोल दलवी. निर्धाव चेंडू. कोरोना काळामध्ये अमर क्रीडा मंडळाने केलेली कामगिरी, गावामध्ये घरोघरी मास्क असतील, सॅनिटायझर असेल, तसेच विटॅमिन सी, मल्टीविटॅमिन गोळ्या प्रत्येकाच्या घरोघरी पोहोचवायचं काम अमोल दलवी. इथं मात्र हा चेंडू उजव्या इष्टीच्या बाहेरच्या रोखा चेंडू पंचाने इशारा केला. अवंत चेंडू अवांतर धाव. सन्माननीय नारायण पाटील सरांचं शुभ आगमन झाले. वेलकम नारायण पाटील सर. तसेच श्री रमाकांत शेलार, अकाउंटंट CMM कोर्ट आणि सागर जाधव KDMC कार्यरत असलेले यांचं सरचं स्वागत. इथे मात्र चेंडू हवेमध्ये. काशीनाथ पोहोचतील का? आणि काशीनाथ कुठेतरी 2 धावा तर पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? 3 धावा. झेल सुटला तरी चेंडूवर नजर ठेवणं गरजेची होती. 3 धावा. 3 धावेने धावसंख्या पुढे सरसावली आहे. 2 चेंडू हाताळले, 4 धावा खर्च केल्यात. अमोल दलवी. शरदाल के बाउंड्री लाईनवर तैनात होत आहेत. नारायण सुतार यांना एसटी रक्षकाची भूमिका बजावली आहे. आमच्या गावाला 2008-9 मध्ये तंटामुक्त पुरस्कार, तंटामुक्त गाव पुरस्कार 2008-9 मध्ये मिळाला. राष्ट्रपती पुरस्कार आमच्या गावाला 9 आणि 10 मध्ये राष्ट्रपती पुरस्कार विजेता आमचं गाव आहे. ग्राम स्वच्छता अभियान पुरस्कार 2012 मध्ये आमच्या गावाला मिळालं. आणि 2000 इथे मात्र बॅटची कडा. फलंदाजाला माघारी परतावं लागेल. मोठा मासा गळाला. निश्चितच कासनेकर म्हणत असतील, आई गावदेवी माता पावगो माझ्या नवसाला. कारण या मैदानावर गावातील सर्व छोटे मोठे प्रेक्षक आहेत आणि या प्रेक्षकांना आनंद द्यायचं काम काय तर विजयी संपादन करणं. आणि ज्या प्रमाणची धावा अधिकच्या बाल सुरू आहेत मैदानाच्या आतमध्ये, तर खेळाडू आतून सांगत असते आई गावदेवी माते पावगो माझ्या नवसाला आणि हा सामना विजय होऊ दे, असंच मनातल्या मनात म्हणत असतील कासनेकर.
निश्चितच 3 चेंडू हाताळले, धावा खर्च केला आतापर्यंत 4, एक गडी बाद केले. अमोल दळवी चांगली गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. बाळराम दळवी याची दमछाक झाली आहे. कधी लॉंग ऑनला आहेत तर कधी मिड विकेटला येत आहेत तर कधी फाईन लेग. खऱ्या अर्थाने सर्वात जास्त धावपळ आहे या क्षेत्ररक्षकाची. कोणाचा अमोल सज्ज होत आहेत. अमोल 4 झालेत. फलंदाजीसाठी फलंदाज येत आहेत कुंदन पाटील, जर्सी क्रमांक 10 कुंदन पाटील अमोल दलवीसाठी. इथे मात्र पॉइंटला प्रहार केला. एका टप्प्याच्या साहाय्याने चेंडू जाईल चौकार. आर पार सीमा पार चौकार. बॅकफुटला गेले. चेंडू पडल्यानंतर आखूड टप्प्याचा चेंडू होता. बाहेरच्या दिशेने वळण घेतो. लेग स्पिन गोलंदाज आहे आणि काय टार्गेट केलंय डीप पॉइंटला. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे वाईड डीप पॉइंटला आहेत आणि इथे मात्र चौकार वसूल केला. म्हणजे फटक्यामध्ये क्वालिटी पहा. ज्या ठिकाणावर उभे आहेत तिकडनं थोडंसं आपलं वेट ट्रान्सफर केलं मागच्या पायावर, तिकडनं पंच केलाय तो सुद्धा सक्सेसफुल. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या वाढतीये. 33 वर पोहोचते. तिसरं षटक मार्गस्थ आहे. अमोल महादेव दळवी गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र अजून एक प्रहार झालाय. क्षेत्ररक्षक आहेत नाना शेठ गोंदली. चांगलं क्षेत्ररक्षण. एक गज धाव. दुसऱ्या प्रयत्न होईल का नाही. एका धावेवर समाधान. चांगलं क्षेत्ररक्षण नाना शेठच्या माध्यमातून. एक चेंडू शिल्लक आहे अजूनही या षटकातील अमोल दलवीचा. चांगली गोलंदाजी संमिश्र गोलंदाजी म्हणावी गेले. एक चौकार जरूर आलाय. डीप मध्ये काशीनाथ गगे आणि डीप पॉइंटला काशीनाथ गगे आहेत आणि कव्हरला गुरुनाथ भोईर आहेत. चांगली गोलंदाजी करावी लागेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल. जर्सी क्रमांक 24 फलंदाज आहेत नीलम नाईक. इथे मात्र कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. चेंडू सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता. षटक संपले 3 धावा जमा आहेत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 34 या षटकामध्ये फक्त धावा खर्च केल्या 9. नाव आहे गोलंदाज अमोल महादेव दळवी. धन्यवाद डीजे टॉम वासिल वरनं या स्पर्धेचं कव्हरअप घेत आहेत. चांगली सेवा त्यांनी 4 दिवस आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी केली आहे. डीजे टॉम डीजे संकेतच्या माध्यमातून गोलंदाजी मार्कवर राहुल आलके येत आहेत. राहुल कातोडालके चांगले गोलंदाज आहेत. चांगली गोलंदाजी अजूनही करावी लागेल या स्पर्धेमध्ये राहायचं असेल तर. जय बजरंग कारिलीवरच्या अमर स्पोर्ट कासने हाय व्होल्टेज सामना अजूनही फायनलचा सामना खेळवायचा आहे. भारतीय वेळेनुसार 5:04 झालेली आहेत. आताच नुकतंच ज्यांचं शुभ आगमन झालंय आदरणीय सन्माननीय ज्ञानेश्वर पाटील साहेबांचं शुभ आगमन झालंय. वेलकम 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 ज्ञानेश्वर पाटील साहेब. गोलंदाजी मार्कवर राहुल आलके. स्ट्राईकला फलंदाज आहेत कुंदन. इथे मात्र पहिला चेंडू बॅकफुटला गेले होते. पंच करायचा प्रयत्न पंचांनी दंडित घोषित केलाय. उजव्या एसटीच्या बाहेरच्या रोखाचा चेंडू. आव्हांतर चेंडू. आव्हांतर धाव. धावसंख्या 1 निपडी सरसावली आहे. धावसंख्या झाली ती 35. 3 षटक समाप्त. राहुलला चांगली गोलंदाजी करावी लागेल. कुंदन पाटील आणि नीलम नाईक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र हा चेंडू गेलून काढलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक भगवान भोईर आहेत. चांगले क्षेत्ररक्षण करावं लागेल. केलंय. चांगली फेकी. दुसऱ्याचा प्रयत्न आणि सहज 2 धावा पूर्ण. राहुल थोडस डबल माइंड झाला. त्याला वाटलं डायरेक्ट चेंडू येईल. चेंडू थोडासा पुढे पडला त्याच्या. तो उचलून जोपर्यंत फेकतोय स्टमांना लावतोय एष्ट्या उद्ध्वस्त करतोय तोपर्यंत सहज 2 धावा पूर्ण करतोय. चांगलं
चांगलं क्षेत्ररक्षण भगवान भोईर यांच्या माध्यमातून लॉंगांच्या रिझन मध्ये झालंय. पण थोड्या वेळातच सत्कार करणार आहोत आशिष भोईर हायकोर्ट स्टाफ आहेत मुंबई सायक्लॉन मुंबई इथे 50 किलोमीटरची मॅरेथॉन 2025 मध्ये पूर्ण केली. त्यानंतर मुंबई मॅरेथॉन मागील महिन्यामध्येच 21 किलोमीटरची रनिंग त्यांनी पूर्ण केली. इथे मात्र फुल टॉस चेंडू क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये काशीनाथ गुरुनाथ भोईर आहेत. चांगला स्टॉप केलाय. एक धाव तर पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? 2 धावा पूर्ण केल्यात. 2च धावा. चांगले क्षेत्ररक्षण गुरुनाथ भोईर डी पॉइंट वरनं थर्डमॅनच्या रिझन पर्यंत क्षेत्ररक्षण करण्यासाठी आले होते. थर्डमॅन क्षेत्रापर्यंतचा प्रवास केला. अनफिट आहेत पण संघासाठी सर्व माफ आहे. गुरुनाथ भोईर लहान प्रेक्षक आहे त्यांनी मैदानाच्या बाहेरनं चला. राहुल हालके पहिला चेंडू वाईट त्यानंतर दोन्ही चेंडूवर दुहेरी धावा. कुंदन पाटील इथे मात्र चांगला चेंडू चांगला ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहेत मात्र रोखणार नाही. चेंडू फरार झालाय. कव्हरच्या क्षेत्रामधून 4 धावांसाठी चौकार. फलकावर 43 धावा 3 चेंडूंमध्ये 8 धावा खर्च केल्यात आतापर्यंत राहुल हालके यांनी. आणि एक वाईट असं 9 धावा खर्च केल्या. 3 चेंडू 9 धावा आतापर्यंत राहुल खर्च करतोय. ऑफसाईड गोलंदाजी सुरू आहे पण फटके सुद्धा तितके दर्जेदार मैदानाच्या आतमध्ये. इथं मात्र चेंडू खेळून काढलाय. नानाशेठ आहेत तिकडे चांगले क्षेत्ररक्षण नानाशेठ गोंदली यांचं. एक धाव तर पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? आणि बॅकअप नाहीये. 2 धावा सहज पूर्ण. अजून एक दुहेरी धाव. तर इथे मात्र पूर्णपणे थकलेत फलंदाज कुंदन पाटील आणि नीलम नाईक ही जोडी. काशीनाथ गगे आणि सुभाष भोईर होते. बॅकअपला मात्र कोणी नव्हते. दोघांपैकी एक बॅकअपला असत तर अजून एक फलंदाज बाद करण्याची संधी आली होती. चला फलंदाजांना सुद्धा विनंती आपण लवकरात लवकर वेळेच्या बाबतीत सहकार्य करा कृपा करून. 2 चेंडू शिल्लक आहेत. अजून आपल्याला फायनलचा सामना खेळायचा आहे म्हणूनच सर्वांना विनंती आहे वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. 5:08 झालेली आहेत. इथे मात्र हा चेंडू भिरकावून दिलाय आणि जेल टिपली आहे. धावसंख्या धावफलकावर आता पाहायला मिळते ती 51. इथे मात्र पुन्हा स्वीप केले. शरद हालके आहे डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव तर पूर्ण दुसऱ्या प्रयत्न होईल का? आणि फलंदाज बाद. 4 षटक समाप्त झाले. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 52-53 धावांचं आव्हान. 4 षटक 53 धावा. क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्यायचंय. जे बजरंग कारिवली कॅमेरामॅनला विनंती असेल चला या. हॅलो तर आपण सन्मानित करणार आहोत सन्माननीय शापूरचे माजी आमदार पांडुरंगजी बरोरा साहेब. जय मातादी ग्रुप हा एक संपूर्ण ग्रुप शापूर तालुक्यातील एक सर्वात मोठा ग्रुपच्या माध्यमातून या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी बक्षीस वितरणासाठी ज्यांची आम्हाला उपस्थिती लाभलेली आहे आदरणीय पांडुरंगजी बरोरा साहेबांना आपण सन्मानित करणार आहोत. मी रामदासजी शेळके साहेबांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आपण पांडुरंगजी
बरोरा साहेबांना माईची शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचं आहे. निश्चितच आपल्याकडनं होईल. शापूर विभागामध्ये ज्यांनी अतिशय बॉटमला जाऊन शेवटच्या घटकापर्यंत जाऊन काम केलेलं हे व्यक्तिमत्व पांडुरंग बरोबर साहेबांना माईची शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येते. वेलकम सर. यानंतर मी विनंती करेल रामदासजी शेळके साहेबांना की आपल्या शुभ हस्ते विलासजी गगे साहेबांना सन्मानित करायचंय. स्वागत स्वागत. वेलकम दीपक. माहिती अशी आदरणीय शिवाजी शेठ अधिकारी यांना सन्मानित केलं जातं. माहिती शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन. अधिकारी यानंतर आमचे मामा अर्थातच जयरामजी वारगडे मामा यांना सन्मानित करतील. दिनेशजी गोंदी साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण वारगडे मामांना सन्मानित करायचं आहे. आमचे सर्वांचे लाडके आणि गोंदी दिनेश काकांचे सुद्धा लाडके मामा आहेत ज्यांचं विशेष प्रेम आहे मामांवर. अशी आदरणीय मामांचा सत्कार होत आहे. शापूर तालुक्यातील हा संपूर्ण एक जय माता दी ग्रुप आणि खूप चांगलं कार्य असतं. काय लागतं तर सर्वांच्या सुखदुःखामध्ये जावं लागतं. त्यांचं म्हणणं एकच स्लोगन आहे, प्रसंग कोणताही असू द्या, सुखाचा किंवा दुःखाचा, तुम्ही हाक द्या मी साथ देईन. या तत्वावर काम करणारे चारी व्यक्तिमत्वांचं स्वागत होत आहे. धन्यवाद. आता आपण मैदानाच्या आतमध्ये जाऊयात. तत्पूर्वी दीपक भाऊंना आपण सन्मानित करत आहोत. मी विनंती करेल भाऊजींना आपण सन्मानित करणार आहोत. आरत साहेबांना की आपण पुढे या. बत्ती डाब्याचे सन्माननीय मालक. मी विनंती करेल रामदासजी शेळके आणि दिनेशजी गोंदली साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण भाऊजींना सन्मानित करा. अतिशय सुंदर असा हा ढाबा, घरगुती पद्धतीचं जेवण. बत्ती ढाबा म्हणजे मराठा ढाबा. अतिशय प्रेमाने बत्ती ढाबा म्हटलं जातं, पण मात्र चव, जिभेवर रेंगळणारी चव देणारं हे व्यक्तिमत्व. आरत साहेबांना माईची शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करतायत रामदासजी शेळके आणि दिनेशजी गोंदली साहेब. धन्यवाद. रमाकांतजी शेलार साहेबांचं शुभ आगमन झालंय. अकाउंटंट आहेत CMS कोर्ट येथे. तसेच सागरजी जाधव साहेब KDMC मध्ये कार्यरत. आपलं सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. मॅच सामना सुरू करा, सामना सुरू करा. 51 धावा झालेले, 52 धावांचं आव्हान. 24 चेंडू, 52 धावा. करतो नंतर फोन, कामात आहे जरा. इथं मात्र 52 धावांचं आव्हान. अमर स्पोर्ट कासने संघ. तर सामना सुरू करा. 51 धावा आहेत, 52 धावांचं आव्हान आहे. 53 धावांचं आव्हान आहे, माफ करा. त्रेपन्न धावा करायची आहेत, माफ करा. गोलंदाजीसाठी शरद हलके स्ट्राईकला. गोलवर टप्प्याचा चेंडू होता. पहिला चेंडू निर्धाव. शरद हलके ऑन स्ट्राईक. मोठी फटकेबाजी करावी लागेल. 53 धावांचं
भलं मोठं आव्हान अमर कासने संघाच्या समोर जय बजरंग कारोली संघाच्या माध्यमातून ठेवण्यात आले. मोठी फटकेबाजी करावी लागेल. शरद हलकेला फॉर्म मध्ये यावं लागेल. शरद हलकेला मोठी फटकेबाजी करावी लागेल. इथे मात्र हा चेंडू भिरकावून दिलाय. काय फटका सजवलाय क्षेत्ररक्षक आहे. थोडस लेझी क्रिकेट. जेल सोडली आहे ती सुद्धा शरद कातोड हलकेची जेल सोडली आहे. मागणं पडेल, मागणं ठरेल. कारण ज्याप्रमाणे फटकेबाजी शरद करत असतो बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला नव्हता. थोडस लेझी क्रिकेट पाहायला मिळालं. झेल सुटली आहे. स्वतःच्या आणि संघाच्या धावांचा श्रीगणेशा करतोय शरद हलके. एक धाव. रवी वर्मा साहेबांचं शुभागमन झालंय. वेलकम. इथे मात्र हा चेंडू, इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू चांगला खेळून काढतायत. कार्पेटच्या साह्याने दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? 2 धावा सुद्धा सहज पूर्ण करतायत. रवी वर्मा साहेब वेलकम. इंडिया न्यूजचे सर्व होते. आता स्वतः ॲडव्होकेट आहेत. वकिली क्षेत्रामध्ये त्यांनी आपलं नाव उज्ज्वल केलंय. ॲडव्होकेट रवी वर्मा साहेब वेलकम. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होत आहेत. गोलंदाज आहेत भारत. इथे मात्र बॅटची कडा. चेंडू जातो शॉट थर्ड मॅनला. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी. गोलंदाज भारत पाटीलच्या माध्यमातून आणि थोडीशी कमजोर फलंदाजी अमर स्पोर्ट कास्तेच्या माध्यमातून 53 धावांचं आव्हान आहे. इथे मात्र पूर्णपणे संकटामध्ये सापडलाय अमर स्पोर्ट कास्ते. 4 चेंडू 4 धावा. इथे मात्र हा चेंडू पॉइंटच्या रिझल्ट मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे पण डीप मध्ये गुण नाहीये. चेंडू जाईल मल्टिपल बाउल आला ऑन द कार्पेट. डीप पॉइंटच्या बाहेर चौकार. सोडला होता त्यानंतरचा हा चेंडू चौकारासाठी धाडलाय. शरद हलके विस्फोटक फलंदाजी करत असतात दोन्ही ग्रामीण 40 प्लसच्या माध्यमातून. भारत पाटील शरद हलकेसाठी. इथे मात्र हा चेंडू उडवलाय आणि पुन्हा मिस बिल. 6 धावा. फटक्यात होता दम. धावा मिळतील अर्धा डझन. काय फटका सजवलाय. काय फटका सजवलाय. मौका भी दिया, छक्का भी दिया. मस्तक पे दस्तक. 6 धावा. मागील पारीमध्ये नानाशेठ गोंदली यांच्या गोलंदाजीमध्ये शेवटच्या 2 चेंडूवर 10 धावा आल्या होत्या आणि ह्या भारतच्या सुद्धा गोलंदाजीवर शेवटच्या 2 चेंडूवर 10 धावा आल्या. नानाशेठने धावा खर्च केल्या होत्या 14 आणि भारतने धावा खर्च केल्या 14. पहिले षटक समाप्त झालंय. बिनबाद अमर स्पोर्ट कासने 14. 18 चेंडू 39. 18-39 इक्वेशन. काय फटकेबाजी. शरद हलकेला मोठी फटकेबाजी करावी लागेल. त्याचा झेल सोडला होता. तो मागणा ठरतोय मैदानाच्या आतमध्ये. यात इथे मात्र सिद्ध होतंय. ज्या ज्या वेळेस मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फलंदाजांचे झेल सुटले जातात ते इतिहासच करतात. शरदला इतिहास करावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्गवर गोलंदाज संजय पाटील. जय बजरंग कारिवली साडी संजय पाटील भगवान साडी. इथे मात्र बॅटच्या पट्ट्यावर चेंडू येत नाही. बॅटच्या आतली कडा शॉट फाईन लेगला चेंडू जातो एका धावेसाठी. एका धावेवर समाधान. धावसंख्या 15 वर पोहोचतीये. त्रेपन्न धावांचं बलमोठं आव्हान घेऊन उतरलाय अमर स्पोर्ट कासने घरच्या मैदानावर. तरी सुद्धा दडपण नाहीये कारण त्याला माहिती आहे स्वतःवर विश्वास आहे की धावसंख्या आपण इकडे पुढे पूर्ण करू शकतो आणि त्याचा प्रयत्न शरद हलकेच्या माध्यमातून होतोय. संजय पाटील गोलंदाजी मार्कवर शरद हलकेसाठी संजय पाटील. इथे मात्र स्वीप केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. चांगला फटका होता. चांगलं क्षेत्ररक्षण डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. एकच धाव. एकरी धावांवर मोठी फटकेबाजी भगवान भोईरकडनं अपेक्षा आहेत. भगवान भोईर साहेबांचे परममित्र आदरणीय शहापूरचे माजी आमदार पांडुरंगजी बरोरा साहेब, शिवाजी शेठ अधिकारी, विलासजी गगे, वारगडे मामा
संपूर्ण तसेच बाळारामजी तरणे साहेब सर्व भगवान भोईर साहेबांचे पाठीराखे आहेत आणि ते आनंद घेत आहेत भगवान भोईर साहेबांच्या फलंदाजीचा. इथे मात्र आज चेंडू अपील झाली आहे, फलंदाजाला माघारी परतावा लागेल, नजर लागली आहे आमची सर्वांची आहे व्यासपीठावरनं आणि भगवान भोईरला माघारी परतावा लागतंय. बॅक टू द पॅव्हेलियन. भगवान भोईर आउट. तंबूच्या आश्रयाला गेलेत, खेळाडू कक्षामध्ये पोहोचलेत, त्यांची जागा भरून काढण्यासाठी येतात राहुल आलके. राहुल आणि शरद ही सख्या बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता. आमच्या गावातील संपूर्ण गावकरी या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आणि सामना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. ज्या ज्या ठिकाणी जागा मिळेल त्या त्या ठिकाणी त्या ठिकाणी उभं राहून काही लोक बसून आनंद घेत आहेत या सामन्याचं. इथे मात्र हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू चांगला केलेत राहुल आलके. एक धाव तर पूर्ण दुसऱ्या धावचा प्रयत्न होईल का नाही. शरद स्ट्राईक ठेवली आहे आणि एकेरी दुहेरीने काय होणार नाही. धावसंख्या 17 पोहोचतीये. 4 चेंडू हाताले 3 धावा खर्च करतोय संजय पाटील. मोठी फटकेबाजी करावी लागेल, चांगली गोलंदाजी सुद्धा करावी लागेल या स्पर्धेमध्ये राहायचं असेल तर. निश्चितच शरद आलके स्ट्राईक. इथे मात्र हा चेंडू भिरकावलाय, क्षेत्ररक्षक आहेत, ताकद कमी आणि फलंदाज शरद आलकेला माघारी परतावं लागेल. माननीय भालचंद्र काळे साहेबांचं शुभ आगमन झालंय. एक्झिक्युटिव्ह इंजिनियर याचं सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. भालचंद्र काळे साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. शरद आलके तंबूच्या आश्रयाला गेलेत. शरद आलके यांची जागा भरून काढण्यासाठी फलंदाज येत आहेत अमोल दलवी. अमोल दलवी राहुल हलके ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. एक अमोल दलवी मैदानाच्या आतमध्ये, एक अमोल दलवी आमच्या व्यासपीठाच्या अगदी समोर आनंद घेत आहेत. इथे मात्र पुढील चेंडू गोलंदाज सज्ज होत आहेत संजय पाटील, अमोल साडी. इथे मात्र बॅटची कडा, चेंडू हवेमध्ये आणि अमोलला माघारी परतावं लागेल. फुल टॉस चेंडूचा खरपूस समाचार घेता आला नाही आणि फलंदाजाला माघारी परतावं लागतं. अमोल दलवी बॅक टू द पॅव्हेलियन. पाण्याची व्यवस्था करा. आता इथे सुधीर गगे विस्फोटक फलंदाजी करावी लागेल. 2 षटक समाप्ती झाले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धाव फलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात 17 धावा. पहिल्या षटकामध्ये 14 आल्या. या दुसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. सेमीफायनलच्या राऊंड मध्ये जे बजरंग कारोली संघाचा गोलंदाज संजय पाटील 3 गडी बाद केलेत आणि 3च धावा खर्च केलेत. अप्रतिम खेळ, काय खेळ करतायत सर्व प्रेक्षकांना बांधून ठेवले जय बजरंग कारोली संघाच्या गोलंदाजांनी आपल्या चांगल्या खेळाच्या जीवावर. बॅट्समन आहेत सुधीर गगे. बारा चेंडू 36 धावांची आवश्यकता. मोठी धावसंख्या आहे. इथे मात्र हा चेंडू थोडस उजव्या इष्टीला शफल झाले होते आणि लॉंग लेग फाईन लेग कडे पाहत होते फलंदाज. बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाही. निर्धाव चेंडूची सांगता.
अधिकच्या धावा बाद झाल्या होत्या अमरस्पोर्ट कासनेकडनं. इथे मात्र राहुल हालके सज्ज आहेत. 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा हव्या आहेत त्या 36. 11-36 इक्वेशन आहे. पुढील चेंडू इथे मात्र चेंडू ते खेळून काढलाय. एक धाव तर पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? एकच धाव. राहुल हालकेच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाही. सामना पूर्णपणे झुकलाय. तो म्हणजे जय बजरंग कारिवली संघाकडे. इथे मात्र फटका तडाका 6 धावा. विमान आकाशात उडेल नाही उडेल पण हा चेंडू उडालाय आणि पोहोचलाय मैदानाच्या बाहेर. 6 धावांसाठी सुधीर गगेच्या बॅट मधनं आलेला हा ब्लास्ट पाहायला मिळतो. षटकार. काय चेंडू खेळलेत. पडल्यानंतर सरळ चेंडू दिसलाय आपल्याला मैदानाच्या बाहेर. चेंडूची व्यवस्था करा. सहा धावा. काय ब्लास्ट केलाय सुधीर गगेने. दाखवून दिलाय या स्पर्धेमध्ये किंवा त्याला जे चेंडू खेळायला मिळतात त्यावर प्रहार आणि प्रहार करायचंय. सुधीर गगे म्हटलं तर हाणामारी फलंदाज आहेत. हाणामारी करावं लागेल. आशिष किरण आहे अमरस्पोर्ट कासनेसाठी. गोलंदाज सज्ज होत आहेत सुधीरसाठी. इथे मात्र हा चेंडू गतीमध्ये परिवर्तन केला. एक निर्धाव चेंडूची सांगता. निर्धाव थोडासा स्लो चेंडू टाकला होता. लांब आणि स्लो. धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 24 धावा धावफलकावर. सुधीर गगे स्ट्राईकला आहेत. इथे मात्र अजून एक ब्लास्ट. क्षेत्ररक्षक आहेत आणि फलंदाजाला माघारी परतावं लागेल. सुधीर गगे बॅक टू द पवेलियन. अशी जी किरण होती ती सुद्धा संपली आहे. निश्चितच जादू टोना नाही तर चांगलं खेळ केलंय जय बजरंग कारिवली संघाने. नानू सुतार आलेत. नानू सुतार खूप उशिरा आलेले आहेत. जे विस्फोटक फलंदाज आहेत आणि पहिल्या सामन्यामध्ये 45 धावा त्याच्या बॅट मधनं आलं. प्लेअर ऑफ द डे. प्रवीण गगे कुठे असाल कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचे. प्रवीणजी गगे. प्रवीणजी या. इथे मात्र हा चेंडू नानू सुतार खेळतायत अलाउंड द कार्पेट. 2 टप्प्याच्या साहाय्याने चेंडू. एक धाव तर पूर्ण. राहुल स्ट्राईक द्यायचा प्रयत्न करतायत. एक धाव. 3 षटक समाप्त झाले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती 25. म्हणजे जिंकण्यासाठी 28 धावांची आवश्यकता आहे. 6-28. इथे मात्र नानू सुतार यांनी हा फटका सजवलाय. फलंदाज नानूला माघारी जावं लागेल. 28 ची गरज होती.
चला फलंदाज पाठवा लवकरात लवकर. आमज स्पोर्ट कासने वेळ होतोय आपल्याला. अजून फायनल खेळवायची आहे. फायनल डे आणि शेवटचा सामना खेळवायचा आहे. चला आपण या. चला गुरुनाथ भोईर येते. चला गुरुनाथ लवकरात लवकर. 5 चेंडू शिल्लक आहेत. 28 धावांची आवश्यकता. 5 षटकार जमा करावे लागतील हा सामना जिंकायचा असेल तर. अनेक प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. प्रयत्नाची पाराकाष्ठा आमज स्पोर्ट कासनेच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पण जय बजरंग कारिवली संघ 4 झालाय आणि त्या 4 झाल्याने या संघाने इथे मात्र चांगला खेळ दाखवलाय. इथे मात्र अजून एक चांगला काय एष्ट्यांची भूमिका. जर्सी क्रमांक 18 अप्रतिम अप्रतिम. निर्धाव चेंडू. 4 चेंडू शिल्लक आहे. 4-28. इथे मात्र चेंडू हवेमध्ये. एक धाव एक धाव. 3-27. राहुल हलके स्ट्राईक वर. 3 चेंडू 27 धावा. राहुलने वैयक्तिक 18 धावा खर्च केल्या होत्या आपल्या षटकामध्ये. राहुलला एक षटकार एक चौकार दुहेरी धावा सर्व चेंडूवर आपल्याला पाहायला मिळाले. इथे हा चेंडू निर्धाव चेंडू. जवळजवळ जय बजरंग कारिवली संघ फायनलच्या दिशेने वाटचाल करतोय. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट संघटनेचा नंबरवर संघाला मात केली. त्यानंतर आमज स्पोर्ट कासने संघावर सुद्धा मात करण्याच्या तयारीत आहे. शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत भाकीत करणं खूप क्रिकेटमध्ये अवघड आहे. ठाकूरपाडा संघ चला कर्णधार या. ठाकूरपाडा फक्त कर्णधार या. धावसंख्या स्थिरावली आहे. धावसंख्या झाली 27. इथे मात्र प्रार झालाय. चेंडू मैदानाच्या बाहेर जात नाही आणि इनिंग समाप्त झाले. अभिनंदन अभिनंदन जय बजरंग कारिवली. हार्डलक हार्डलक आमज स्पोर्ट्स कासने. या पुढील होणारा सामना ठाकूरपाडा वर्सेस जय बजरंग कारिवली. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतो की आपण या नाणेफेकीसाठी फायनलचा टॉस आपण करणार आहोत. चला या ठाकूरपाडा संघाचे कर्णधार आणि जय बजरंग कारिवली संघाच्या कर्णधाराला विनंती आपण या लवकरात लवकर. खूप विलंब होतोय. कृपा करून शेवटचा सामना असेल. भगवानजी भोईर साहेब हे सुद्धा धावपळ करत येत आहेत. नाणेफेकीसाठी आपण विनंती करूयात. शहापूरचे माजी आमदार आदरणीय आमचे मुख्य मार्गदर्शक पांडुरंगजी बरोबर साहेब तसेच आदरणीय शिवाजी शेठ अधिकारी आपणास विनंती असेल आपण चला या नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये. विलाजी गगे जयरामजी वारगडे ही चारी मान्यवरांना विनंती करतो आपण टॉस बॉक्स मध्ये या.